अंदाज समिती आजपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर विविध विभागाची पाहणी करत घेणार. माहिती. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी यंदा पुन्हा 100 कोटींची निविदा. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर भर देणार. मुंबईला खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन अजूनही कागदावरच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आला सर्व मंत्र्यांच्या कामाचा अहवाल. विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांची माहिती. इमारतींना ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा. मुंबईतील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचं समोर. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. जे काम करतील तेच पदावर राहतील. जे पदावर असून काम करत नाहीत त्यांना डच्चू देणार. एकनाथ शिंदेंचे पक्ष संघटना वाढीकडे लक्ष. छावा संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आंदोलक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला. यावेळी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिलेलं फसवं आरक्षण असून दिशाभूल केली का, असा आंदोलकांचा प्रश्न. पार्थ पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियावरून मिटकरींची प्रतिक्रिया. पार्थदादा पवार, तुझं म्हणणं अगदी बरोबर. काँग्रेसचं अधपतन खरोखरच सुरू. मिटकरींकडून पार्थ पवारांच्या वक्तव्याचं समर्थन. काँग्रेसकडून अमोल मिटकरींच्या ट्विटवर पलटवार. मिटकरींचे पार्थ पवार यांना खुश करण्याचे प्रयत्न. मिटकरींनी कितीही खुशामत केली तरी विधान परिषदेची ती जागा पुन्हा मिळणार नाही. काँग्रेसचा पलटवार. नागपूर शहर काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत. आमदार विकास ठाकरे शहर अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत. स्थानिक नेत्यांच्या मतांवर आधारित अहवाल दिल्लीला पाठवला जाणार. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी. पोटनिवडणुकीच्या रिंगणात तब्बल 53 उमेदवार. सुनेत्रा पवार यांच्यासह अभिजित बिचुकले, करुणा मुंडे, आकाश मोरे रिंगणात. रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकरांचा इशारा. डिलिव्हरी बॉईजची तपासणी बंधनकारक. राज्य सरकारचा मोठा निर्णय. संयुक्तपणे सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश. आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आमदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. सरवणकरांनी 4 जानेवारी 2025 रोजी दाखल केली होती याचिका. मंत्री शिरसाटांच्या मुलाच्या हॉटेल खरेदीची चौकशी पूर्ण. अहवाल राज्य सरकारकडे सादर. हॉटेल कमी किमतीत खरेदी केल्याचा होता आरोप. अमरावतीच्या शेंदुर्जना घाट नगर परिषदेत विरोधी पक्षाला कार्यालय नाकारलं. स्वखर्चानं कार्यालय उभारत. अजित पवारांच्या पक्षाची गांधीगिरी. अशोक खरातचे परदेशात बेट. परदेशात खरातनं स्वतंत्र बेट खरेदी केलं. अनेक अधिकारी राजकारण्यांनी बेटावर भेट घेतली. अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला. 11 महिलांचे खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप. एसआयटीनं दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे महिलांच्या तक्रारी. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार. आज न्यायालयात हजर करण्यात येईल. अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांसाठी युद्धविराम. हैदराबादमध्ये एका प्रार्थना सभेचंही आयोजन. इराणसोबतच्या युद्धविरामानंतर WTI तेलाच्या दरात 15% अधिक मोठी घसरण. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर शेअर बाजारात तेजी. कोल्हापूर जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू. साताऱ्यातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरण. आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 1.5 वर्षापासून सुरू होता गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या नावाखाली महिलांच्या जीवाशी खेळ. सोलापुरातील अंजन गावात महाराजांच्या पुतळ्यावरून 2 समाजात वाद. या प्रकरणी 3ऱ्या संशयिताला अटक. रेपो दर जैसे थे. सावध भूमिकेमुळे तुर्तास दिलासा नाही. त्यामुळे सामान्यांना EMIचा भार कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार. युद्धविरामानंतर सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोने 3,000 तर चांदी 10,000 महागली. पंढरपूरच्या मोडनिंबमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्रीत उभारणी. घटनास्थळी अवघ्या काही वेळातच टेंभुर्णी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित. धुळ्यातील दोंडाईच्या शहरातील मुख्य रस्त्यावरील वाढलेल्या अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई. कारवाईमुळे व्यावसायिकांची धावपळ. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असगर युसूफ मुकादमनं प्राप्त केली MAची पदवी. शिक्षा भोगत असलेल्या 3 कैद्यांनी प्राप्त केली MAची पदवी. वाशिमच्या पैनगंगा नदीकाठी विनापरवाना वृक्षतोड. झाडं तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करून पर्यावरणाचं रक्षण करावं. शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींची मागणी.
नागपूरच्या 85 वर्षांच्या आजोबांनी प्राप्त केली 24वी पदवी. डॉक्टर दिगंबर अलसी यांनी MA इन डेव्हलपमेंट स्टडीज पदवी केली प्राप्त. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी दोषमुक्ततेच्या अर्जांवर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावा, ईडीची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाला विनंती. पुण्यात भाजपकडून अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर, पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं बॅनरबाजी. मुंबई मेट्रो 9 मार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. त्यानंतर दहिसर काशीगाव मेट्रो सेवा खुली, प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण. युद्धविरामानंतर भारतीय शेअर बाजारातही उत्साह. शेअर बाजारात तब्बल 3% तेजी. सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 800 अंकांवर उघडला. येरमाळा येथील श्री येडेश्वरी यात्रेचा समारोप कार्यक्रमात गोंधळ. मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकरांनाच मारहाण. छत्रपती संभाजीनगरात स्मार्ट अंगणवाडी योजना कागदावरच. एकूण 3423 अंगणवाड्यांपैकी केवळ 755 केंद्रांमध्येच वीज कनेक्शन, उर्वरित केंद्र अंधारात. सोलापुरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्यामागील प्रमुख कारणांवरही बैठकीत चर्चा. रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनारी कचऱ्याच्या साम्राज्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर विरजण. प्रशासनानं याबाबतीत ठोस पावलं उचलण्याची मागणी. तर पुणे महापालिकेत बसवले मेटल डिटेक्टर. महापालिकेत शस्त्रांसह येणाऱ्यांवर कठोर निर्बंध लागू. माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंची चौकशी. नवाब मलिकांच्या सांगण्यावरून नाही. एनसीबीनं मुंबई उच्च न्यायालयात केलं स्पष्ट. नागपूरमध्ये प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामावर बहिष्कार. कार्यमुक्तीच्या मागणीकरता शिक्षक मंचाचं कुलगुरूंना निवेदन. जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची बदली. मुंबईत प्रकल्प संचालकपदी बदली. रत्नागिरीच्या साखर गावात आई कालिका माता यात्रेत भक्तिभाव आणि पारंपरिक उत्साहाचा अद्भुत संगम. यात्रेत 8 पालख्यांच्या भव्य छबिनासह हजारो भाविकांची उपस्थिती. एसटीच्या तिकीट दरात 10% वाढ. 15 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीसाठी भाडेवाढ. छत्रपती संभाजीनगर निर्यातीत राज्यात 3ऱ्या स्थानी. डिसेंबर 2025 या कालावधीत 31,407 कोटींचा उच्चांक. पुण्यात आज हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन. सासवड ते येवलेवाडी मोर्चा. मोर्चात गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, संजय जगताप सहभागी होणार. पुण्यातील भीमाशंकर मंदिर उद्यापासून बंद. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे मंदिर काही काळ बंद. महत्वाचे भूखंड खासगी लोकांच्या घशात घातले. 250 कोटीचा भूखंड जिंदाल स्टील यांच्या फाउंडेशनला देण्याचा बीएमसीचा प्रस्ताव. हा भूखंड कोणाच्या स्वार्थासाठी? संदीप देशपांडेंचा सवाल. साताऱ्यात माणुसकीचा दौलत उत्सव. चिमुकल्यांच्या आनंदासाठी पालकमंत्री बनले पालक. शंभूराज देसाईंच्या संवेदनशीलतेनं चिमुकले भारावले. सिंधुदुर्गच्या तळाशीमधील अनधिकृत वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांचा संघर्ष चिघळला. महिला थेट उतरल्या खाडीपात्रात. वाशिमच्या पाटणी चौकात फेरीवाल्यांवर शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम. वाहतुकीला अडथळा होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांची हातगाड्यांवर कायदेशीर कारवाई. परभणीच्या नांदखेड्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बाळासाहेब मोहटेंचं महावितरणला निवेदन. चिपी मुंबई विमानसेवा जलदगतीनं सुरू करा. अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीनं पूर्ण करावी. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंचे निर्देश. विदर्भात कुपोषणाच्या संख्येत मोठी वाढ. माता आणि बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता. राज्य सरकारचं याकडे लक्ष नाही. कोर्टाचे ताशेरे. गोरेगावमधील शोभायात्रेत राडा प्रकरण. हिंदुत्ववादी संघटनेचे 4 जण जखमी. माजी खासदार संजय निरुपम यांनी घेतली जखमींची भेट. येडोबा देवाचा मुख्य छबिना मोठ्या उत्साहात पार. यात्रेच्या 5 दिवसात कोटींची उलाढाल. येडोबा यात्रेचा ड्रोनमधून नजारा. बारदाना अभावी अमरावती जिल्ह्यातील शासकीय तूर आणि चणा खरेदी बंद. खासगी बाजारात कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत. यवतमाळमध्ये भरड धान्य खरेदीसाठी जिल्ह्यात 9 केंद्र सुरू. शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली. यवतमाळच्या हिंगणी गावात नियोजन आणि व्यवस्थापनाच्या जोरावर हळद पिकातून भरघोस उत्पादन. एकरी सुमारे 210 ते 215 क्विंटल उत्पादन. धुळ्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान. सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीनं पूर्ण करा. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे निर्देश. यवतमाळच्या वनवारला येथील टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात. टरबूजाला बाजारात केवळ 3 ते 4 रुपये प्रति किलो अल्पभाव. अमरावतीत कापूस पोहोचला 8,300 रुपयांवर. कापसाच्या दरात एकाच वेळी 700 ते 800 रुपयांची वाढ.
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा आणि विजेचा तुटवडा. यवतमाळात भाजीपाला पिकं धोक्यात. तर यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या दरात सध्या मोठी वाढ. प्रति क्विंटल दर सुमारे 8,100 रुपयांपर्यंत. हवालांच्या धोरणामुळे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळपासूनच गुळाचे सौदे बंद. गुळाचे सौदे न निघाल्यानं गुळ उत्पादक शेतकरी संतप्त. आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईचा भास. चंद्रपुरात सकाळपासूनच रांगांचा गोंधळ. अमेरिका इराण युद्धामुळे इंधनावर परिणाम. गॅस पुरवठा सुरळीत नसल्यानं व्यावसायिक चिंतेत. तर युद्धामुळे इंधन दरवाढीचा फटका. कोळशाचा दर 8,000 रुपये प्रति टनावर. आखाती युद्धजन्य परिस्थितीचा जळगावातील प्लास्टिक उद्योग आणि व्यवसायावर परिणाम. कच्च्या मालाची आयात रखडल्यानं प्लास्टिकच्या वस्तूंची निर्मिती घटली. बीड पोलीस दलात धक्कादायक घटना. पोलीस कर्मचाऱ्यानं केली आत्महत्या. बाळकृष्ण जायभाय असं मृत व्यक्तीचं नाव. नागपूरच्या पवनी कराडला अभयारण्यात आढळलं दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळ. सफारी मार्गावरील खापरी तलाव परिसरात चितळाच्या कळपात आढळलं दुर्मिळ कृष्णवर्णीय चितळ. साताऱ्याजवळ तालुका पोलिसांची धडक कारवाई. गुप्त माहितीच्या आधारे गस्त वाढवून सापळा रचला. 2 आरोपींना अटक. 9 लाखांचे हेरोईन जप्त. दिवसा रेकी करून रात्री करायचे दुचाकीची चोरी. कोल्हापुरात 3 जण अटकेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत 9 गुन्ह्यांचा उलगडा. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये श्रीमंता बाजार फसवणुकीतील आणखी 6 आरोपींना अटक. पोलीस कोठडी तरवांगी. मालमत्तांचा शोध सुरू. चांदवडच्या ग्रामीण भागात चोरट्याचा धुमाकूळ. राहुड येथे बंगल्यावर दरोडा टाकून रोख रकमेसह 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास. भंडाऱ्यात तब्बल 20 ठिकाणी दुकानाचं शटर फोडून चोरी. व्यापाऱ्यांमध्ये पोलिसांविरोधात रोष. नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक. 20,000ची अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक. तर चंद्रपूर शहरात दुचाकी चोरीसह घरफोडी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या. एलसीबीची कारवाई. 1,25,000चा मुद्देमाल हस्तगत. भंडाऱ्यातील अड्याळ पोलिसांची सुगंधित तंबाखू तस्करांवर कार्यवाही. 14 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त. माजी महापौर अभिषेक कळमकरवर अत्याचाराचा दुसरा गुन्हा दाखल. कळमकरचा नवीन कारनामा समोर. सोलापुरातील अवंतीनगरमध्ये दुचाकीवरून येत असताना चेन स्नॅचिंग. वॉक करताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील 3.5 तोळ्याचं सोन्याचं गंठण केलं लंपास. छत्रपती संभाजीनगरातील बेकायदेशीर गर्भपात रॅकेटच्या तपासात धक्कादायक माहिती. गर्भपातासाठी आरोपींकडून पार्सल पाठवा कोर्डवर. छत्रपती संभाजीनगरात नशेच्या सिरपच्या अवैध तस्करीवर पोलिसांचा छापा. कारवाईत 76,000 किमतीच्या 190 बाटल्या जप्त. पुण्यातील सातारा शहरात सराईत चोरट्याला अटक. ज्येष्ठ महिलांची फसवणूक करून पसार झाल्यानं सुरू होता शोध. पुण्यातील विमाननगर परिसरातील हुक्का पार्लरमध्ये पोलिसांचा छापा. कारवाईत 1,47,000चा मुद्देमाल जप्त. चंद्रपुरात डॉक्टर मुंदडा यांच्या दवाखान्यात चोरी. घटना सीसीटीव्हीत चित्रित. 1 आरोपी अटकेत. पिंपरी चिंचवडमधील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये गैरव्यवहार. रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांमध्ये महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा प्रकार. धुळ्यातील शिरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा प्रकार. मुलीनं बाळाला जन्म दिल्यानंतर प्रकार उघडकीस. सिल्लोडचे नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात. 10,000ची लाच स्वीकारताना रंगे हात पकडला. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर थांबलं. सर्व वाद मिटवून पुढील चर्चा करण्यासाठी इस्लामाबादमध्ये भेट देण्याचे शहबाज शरीफ याचं अमेरिका इराणच्या शिष्टमंडळांना निमंत्रण. महिला मुख्यमंत्री. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी. लोकसभा खासदार कंगना रनौत यांची ममता बॅनर्जींवर टीका. एअर इंडियाचा प्रवास महागला. मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम. विमान कंपन्यांच्या ऑपरेशनल खर्चात मोठी वाढ. 2020 मधील चेन्नईमधील स्थानकुलम पोलीस ठाण्यातील हत्या प्रकरण. हायकोर्टाकडून 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. देशात एलपीजी आणि पीएनजीचा पुरवठा पूर्णपणे स्थिर. इंधन केंद्रांवर पुरेसा साठाही उपलब्ध. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. लगान स्वदेशमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड. ज्येष्ठ अभिनेते भीमा वकानी यांचं निधन. मनोरंजन विश्वात शोककळा. सुभाषिनी बालसुब्रमण्यम या अभिनेत्रीनं 36व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. चेन्नई येथील अपार्टमेंटमधील राहत्या घरात सापडला मृतदेह. गोवंडीतील अवैध झोपड्यांवर कारवाई. शिवाजीनगरमध्ये पालिकेकडून तोडक कारवाई. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त. धान्य खरेदीच्या नोंदणीकरता शेतकऱ्यांच्या रांगा. जळगावच्या पारोळ्यातील प्रकार. 4 दिवस उलटूनही नोंदणी होत नसल्यानं शेतकरी संतप्त.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.